हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो कालचा आहे, म्हणजे पौर्णिमाच्या दिवशी मी काय काय करत असते हे सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे. तर आता ह्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा होती. हनुमान जयंती आहे तर खूप ठिकाणी अशी हनुमान आपल्या मंदिर असतात, त्या ठिकाणी चांगली चांगली छान प्रोग्राम असतात, भजन असतात आणि महाप्रसादसुद्धा असतो. तर असंच तर आमच्या इथे खारघरमध्ये उत्सव चौकच्या इथे खूप सुंदर असा हनुमान जयंतीच्या दिवशी प्रोग्राम ठेवला होता आणि महाप्रसादसुद्धा होता. पण आम्ही गेलो ना, इतकं सुंदर असं सेट तयार केला होता आणि आपल्या हनुमान मारुतीची भव्य अशी छान मूर्ती होती, त्याचबरोबर शंकराची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती होती. आणि भजन जे गात होते ना, ते इतके सुंदर भजन गात होते आणि आम्ही तिथे पाया पडलो आणि तिथे होम सगळं काही झालं होतं. तर छान असं दर्शन झालं आमचं आणि थोडा वेळ तिथे भजन होतं ना, इतकं छान तल्लीन झालो होतो आम्ही आणि बसलो होतो आणि भजन थोडा वेळ ऐकलं. इतकं छान वाटलं ना मला ते, आणि थोडं असं वाटलं की चला तुमच्याबरोबर पण शेअर करावं, त्यासाठी मग मी हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा शेअर करत आहे. छान आमचं दर्शन झालं आणि भजन ऐकलं. भजन ऐकून तो इतकं बरं वाटलं ना, खरंच खूप छान वाटलं आणि बराच वेळ बसलो तरी आणि निघालो. तर पौर्णिमा होती आणि त्या दिवशी सगळी छान देवपूजा वगैरे मी केली. ते व्हिडिओ तुमच्याबरोबर तर शेअर केलाच आहे. पण त्याच्यानंतर मला देवाला नैवेद्य दाखवायचा होता. तर डाळ भात, चपाती, बटाट्याची भाजी आणि त्यांनी आंबे आणले होते, तर आंब्यांचा छान थोडासाच आमरस केला. नैवेद्य गोड दाखवायचा, त्यासाठी खीर करणार होती पण त्यांनी आंबे आणले, त्यासाठी मग म्हटलं चला आंब्याचा रसच करूया. मग पापड तळलेत आणि असं मी छान देवासाठी नैवेद्य तयार केला आहे आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते. इथे आमरस आहे, बटाट्याची भाजी, चपाती, डाळ भात, पापड. तर आता मी छान सकाळी तर देवपूजा माझी झालीच आहे. पौर्णिमाच्या दिवशी काय काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. तर संध्याकाळीसुद्धा तुम्ही त्या दिवशी कापूर जाळायचा असतो आणि कापूर जाळा, त्याच्यामध्ये 5, 7 किंवा 11 अशा लवंगा टाकून कापूर जाळायचा असतो. तर आता मी भीमसेन कापूरसुद्धा असं पेटवलं आहे. तर खूप सुंदर असा त्याचा सुगंध सर्वीकडे पसरतो आणि त्या भीमसेन कापूर किंवा आपला जो साधा कापूर आहे ना, तो लवंग टाकून जाळला तरीसुद्धा त्याने आपल्या घरातल्या निगेटिव्हिटी बाहेर जाते, सगळं सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते, घरात मन प्रसन्न राहतं. हे सगळं ना कापूर, लवंगा हे म्हणजे देवी लक्ष्मी आपली आई घरी सतत वास राहण्यासाठी आपण हे करायचं असतो. तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही नक्की करा. आणि आज तर खूप चांगला दिवस होता, म्हणजे हनुमान जयंती आणि त्याचबरोबर पौर्णिमा होती. तर छान मी धूप, दीप, अगरबत्ती दाखवून आता नैवेद्य तर दाखवणारच आहे, तर त्याच्या आधी हे सगळं मी करून घेते. आणि आज शनिवार पण आहे, तर त्याच्यामुळे ना आर्याचे पप्पा दर शनिवारत स्तोत्र हे पुस्तक आहे ते वाचत असतात आणि खरंच ते असं सगळं पूजा पाठ केल्याने घरामधले ना खरंच दुःख, दारिद्र्य, अडचणी सगळ्या दूर होतात. तर खरंच आपल्या परिवारासाठी हे सगळं करणं जरुरीचं असतं. हे सगळं काही दिवसभराचं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.